कल्पना करा, तुम्ही एका लग्नात गेला. तिथे दोन प्रकारचे पाहुणे आहेत. एक जो प्रत्येकाच्या मागे मागे करतोय, जोक सांगतोय आणि तरीही लोक त्याच्याकडे लक्ष देत नाही. आणि दुसरा असा जो शांत आहे, पण जेव्हा तो बोलतो तेव्हा 10 लोक थांबून त्याचं ऐकतात. तुम्हाला कोणता माणूस बनायला आवडेल? बहुतेक लोक पहिली चूक करतात, कारण त्यांना वाटतं जास्त मिक्स झालं की प्रेम वाढतं. पण मानसशास्त्र सांगतं की अति तिथे माती होते. आज आपण अशा 5 प्रॅक्टिकल पद्धती पाहणार आहोत, ज्याने तुमची व्हॅल्यू 10 पटीने वाढेल. पहिली सवय, स्कॅरसिटीचा नियम वापरा. अर्थशास्त्राचा एक साधा नियम आहे, सप्लाय वाढला की डिमांड कमी होते. सोन्याची किंमत का जास्त आहे? कारण ते दुर्मिळ आहे. दगड रस्त्यावर कुठेही पडलेले असतात, म्हणून कोणी त्याची किंमत करत नाही. तुम्ही सुद्धा जेव्हा प्रत्येक पार्टीला, प्रत्येक फोनवर आणि प्रत्येक फालतू गप्पांच्या अड्ड्यावर हजर असता, तेव्हा लोक गृहीत धरतात की तुम्हाला काहीच काम नाही. काय कराल? कधी कधी मी व्यस्त आहे असं सांगायला शिका. जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी उपस्थित नसाल, तेव्हा तुमची उणीव भासली पाहिजे. हा माणूस कामाचा आहे ही इमेज तयार करा. दुसरी सवय, नाही म्हणण्याची ताकद. आपल्या समाजात नाही म्हणणं उद्धटपणा मानला जातो, पण यशस्वी लोकांसाठी हे एक शास्त्र आहे. तुमचा मित्र तुम्हाला रात्री उशिरा फोन करून उगाच फिरायला चल म्हणतोय, पण तुमचं उद्या महत्वाचं काम आहे. तुम्ही त्याला हो म्हणता कारण तुम्हाला वाटतं तो रागवेल, पण यामुळे तुम्ही तुमच्या स्वतःच्या कामाचा अपमान करताय. काय करा? जर तुम्ही स्वतःच्या वेळेचा आदर केला नाही, तर जग तुमचा आदर का करेल? जेव्हा तुम्ही स्पष्टपणे नाही म्हणता, तेव्हा सुरुवातीला लोकांना राग येईल, पण नंतर त्यांना समजेल की तुमचा वेळ मौल्यवान आहे. लोक तुम्हाला उगाच डिस्टर्ब करायला घाबरतील. तिसरी सवय, मिस्टेरियस राहा. सगळं सांगू नका. काही लोकांना सवय असते, पहिल्या भेटीतच आपलं घर, आपला पगार, आपली भांडणं आणि आपले पुढचे प्लॅन सगळं सांगून टाकतात. एखादं पुस्तक जर पहिल्याच पानावर सगळी गोष्ट सांगत असेल, तर कोणी ते वाचणार नाही. तुमचं आयुष्य सुद्धा एका पुस्तकासारखं असू द्या. काय करा? लोकांसमोर ओपन बुक बनू नका. तुमच्या यशाबद्दल तेव्हाच सांगा जेव्हा तुम्ही ते साध्य करा. तुमच्याबद्दल थोडं कुतूहल शिल्लक राहू द्या. लोक तुमच्याबद्दल जेवढं कमी जाणतील, तेवढं त्यांना तुमच्याबद्दल जास्त मान वाटेल. चौथी सवय, स्वतःच्या प्रगतीवर गुंतवणूक. लोक तुमच्याकडे कोणत्या नजरेने पाहतात हे तुमच्या सेल्फ वर्थवर अवलंबून असतं. समजा दोन व्यक्ती मुलाखतीला गेल्या आहेत. एक विस्कटलेले केस आणि साधे कपडे घालून आहे, तर दुसरी नीटनेटके कपडे आणि आत्मविश्वासाने बोलणारी आहे. कोणाची व्हॅल्यू जास्त वाटेल? साहजिकच दुसऱ्याची. काय करा? फक्त कपड्यावर नाही, तर तुमच्या बुद्धीवर काम करा. महिन्यातून किमान एक पुस्तक वाचा. एखादं नवीन स्किल, उदाहरणार्थ व्हिडिओ एडिटिंग, कोडिंग किंवा स्पीकिंग शिका. जेव्हा तुमच्याकडे नॉलेज असतं, तेव्हा लोक सल्ल्यासाठी तुमच्याकडे येतात आणि तिथे तुमची किंमत वाढते. पाचवी सवय, कोणाचीही मनधरणी करणं थांबवा. कोणाला तरी आपल्या आयुष्यात टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या मागे लागणे ही व्हॅल्यू कमी करण्याची सर्वात मोठी चूक आहे.
जर कोणी तुम्हाला मेसेजला रिप्लाय देत नसेल, जर त्यांना वारंवार मेसेज करणं म्हणजे स्वतःची इज्जत स्वतःच काढण्यासारखं आहे, काय कराल? लोकांना तुमच्या आयुष्यातून जाण्याची परवानगी द्या. जे तुमची कदर करत नाही त्यांच्यासाठी रडत बसण्यापेक्षा स्वतःला इतकं यशस्वी बनवा की एक दिवस त्यांना तुमच्या भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. तुमचं आत्मसन्मान कोणत्याही नात्यापेक्षा मोठा असावा. तुमचं आत्मसन्मान सेल्फ रिस्पेक्ट कोणत्याही नात्यापेक्षा मोठा असावा. लक्षात ठेवा, जग तुम्हाला तशीच वागणूक देतं जशी तुम्ही स्वतःला देता. जर तुम्ही स्वतःला बेकार समजलात तर जगही तेच म्हणणार. पण जर तुम्ही स्वतःला स्पेशल मानलं आणि त्यावर काम केलं तर जग तुमच्या समोर झुकेल. या 5 टिप्स पैकी तुम्ही उद्यापासून कोणती अंमलात आणणार आहात? कमेंट मध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.